and Sunil Yadav. टाटा सामाजिक शिक्षण संस्थेच्या पदवीदान समारंभात सुनील यादवचं नाव पुकारलं आणि अवघं सभागृह टाळ्यांनी दणाणून गेलं. कारण मुंबई महानगरपालिकेतील सफाई कामगार म्हणून काम करणारा सुनील आता डॉक्टर झाला. रात्रंदिवस एक करून त्यानं एमफिल पूर्ण केलं. डॉक्टरेटसाठी जेव्हा विषय निवडण्याची वेळ आली तेव्हा सुनीलनं महिला सफाई कर्मचाऱ्यांच्या संघर्षाला प्राधान्य दिलं. हे मी फक्त शिक्षण मी माझ्यापुरतं मी घेत नाही. जसं समाजाकडनं आपण घेतो तसं आपल्याला समाजाला देताही आलं पाहिजे. जे आमच्या सफाई कामगार महिला आहेत एक तर ते डिप्रेस आणि ऑप्रेस क्लासमध्ये येतात आणि जेंडर प्रॉब्लेम आपल्या भारत देशामध्ये पुरुषसत्ताक पद्धती असल्यामुळे ते जेंडर प्रॉब्लेम आहे. आणि जेंडर प्रॉब्लेम असूनसुद्धा त्या एक महिला असूनसुद्धा दलित महिला आहेत. त्याच्यामुळं त्यांच्याकडे बुद्धिजीवी जो घटक आहे जो आपल्या देशातला त्यांचं कोणाचं लक्षच नाही त्यांच्याकडे. सभागृहातील हरेक मान्यवरांकडून सुनीलच्या पाठीवर कौतुकाची थाप पडत होती. त्याच्याशी हस्तांदोलन करण्यासाठी हात सरसावत होते. मात्र या यशानं हुरळून न जाता ही शिक्षण तपस्या अशी सुरू ठेवण्याचा निर्धार सुनीलनं केलाय. आता पुढे जे आमची युनियन आहे, जे ॲडमिनिस्ट्रेशन आहे आणि जे आमच्या जे सफाई कमिशन बनलेलं आहे ह्यांनी पोस्ट इंडिपेंडन्स नंतर आमच्या सफाई कामगारांसाठी कुठल्या पॉलिसी राबवल्यात आणि जर त्या राबवल्यात तर त्याच्यातून जनरेशन टू जनरेशन का सफाई कामगार आमची मुलं येत आहेत तर ह्याच्यामध्ये कुठे लूप होल्स आहेत हे मला पाहायचे आहे. हे यश सुनीलला सहजासहजी मिळालेलं नाहीये. त्यासाठी त्यानं तब्बल 7 वर्ष रात्रपाळीत काम केलंय. स्वतःप्रमाणे आता पत्नीलाही उच्च शिक्षित करण्याचा त्यानं चंग बांधलाय. जसं पुरुषाच्या मागे स्त्री असते तसंच माझ्या मागे पण माझ्या पतींचा हात आहे. माझं शिक्षण 12वीच होतं. गावाकडचे असल्यामुळे शिक्षण काही पुढचं झालं नाही, पण त्यांनी पुढे मला प्रोत्साहन देऊन BA पर्यंत शिक्षण केलं आणि मी आता BAची डिग्री घेतलेली आणि पुढे मला लॉसाठी एंट्रन्स एक्झाम द्यायचं आहे. म्हणजे त्यांच्यामुळेच मी आज इथपर्यंत आली आहे. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा संदेश आचरणात आणत सुनीलनं यशाचं शिखर गाठलंय. त्याची ही यशोगाथा आणि कृतिशील आदर्श आपल्यासाठी नक्कीच प्रेरणादायी आहे. एकीकडे भारत जागतिक महासत्ता होण्याच्या दिशेने जरी वाटचाल करत असला तरी याच भारतामध्ये अनेकांना शिक्षणासाठी खस्ता खाव्या लागतात. सुनील यादवचं हे उदाहरण समाजातील विषमतेला एक चपराक तर आहेच, मात्र याच माध्यमातून सुनील यादवनं समाजासमोर आणि विशेषतः समाजातील शैक्षणिक मागास घटकासमोर एक नवा आदर्श उभा केलाय. गजानन बाळापूरकर सह अक्षय कुडकेलवार, ABP माझा, मुंबई.